महापौर पदाच्या निवडीनंतर आज पंडित दीनदयाल सभागृहात एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला। सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी अधिकृतपणे सभागृह नेत्याचा पदभार स्वीकारला। या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच धनगर समाज बांधव उपस्थित होते। पदभार स्वीकारताना नरेंद्र काळे यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला। त्यांनी नवख्या सदस्यांना पार्टीच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले। सभागृहात बेशिस्त वर्तन करणाऱ्या सदस्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे। विशेष म्हणजे नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलू नये याची दक्षता घेण्याची तंबी काळे यांनी दिली। या पद्धतीने सांगितलं की ताईंनी सांगितलं की अतिशय जबाबदारीचं काम आहे। विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचं काम होतं, ते काम सोपं होतं, पण आपल्याच नगरसेवकांवर अंकुश ठेवायचं काम हे थोडंसं सभागृह नेता म्हणून अवघड वाटतंय। आपल्या सगळ्यांची साथ या सगळ्या ह्याच्यात पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की पार्टीची मतं जी तयार होतात ही सभागृहातनं तयार होतात। तुमच्या पार्टीची भूमिका सभागृहात काय, तुम्ही कशा पद्धतीने सभागृहात वागता याच्यावर लोकांची मतं ठरत असतात। आपल्याला वाटतं की आपण सभागृहात बसल्यानंतर किंवा आपण सभागृहात वागल्यानंतर लोक त्याला ऑब्झर्व करत नाही, पण आपण सभागृहात कसं वागतो त्याच्यावर लोक आपले मत ठरवतात, पार्टीबद्दलचं मत ठरवतात। आज पार्टीबद्दलचं मत एवढं चांगलं आहे की आपल्याला 87 नगरसेवकांना या जनतेने निवडून दिलंय। हे जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असेल की आपलं सभागृहातलं वर्तन कसं आहे। आता मी पहिल्या दिवशी सभागृहात ज्या पद्धतीने पाहिलं की फार काय बरं वातावरण नव्हतं आपल्यातलं, कुणीही उठत होतं, कधीही बोलत होतं। थोडीशी शिस्त आपण पाळणं गरजेचं आहे, कारण सभागृहात जे पण होईल, कारण 87 नगरसेवक आपलेत, सभागृहात जे पण चुकल ते आपल्या नावावर येणार आहे। म्हणून आपण आपल्याकडनं कुठलीही चूक न होऊ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपल्याला लॉंग टर्म राजकारण करायचं असेल तर अधिकाऱ्यांची आपण त्यांचा सन्मान धरून, कारण मला कधी कधी वाईट वाटतं एखाद्या इंजिनियरला ज्यावेळेस आपण शिवीगाळ करतो, मी स्वतः इंजिनियर आहे, एवढं वाईट वाटतं ना त्या इंजिनियरची काय अवस्था आहे म्हणून। तर त्यांचा सन्मान ठेवा। काम नाही ऐकलं तर आम्ही आहोत, विनायक दादा आहे, आपण त्यांना बोलवून बैठक घेऊ, त्यांना समज देऊ, पण कृपया आपल्याकडनं असं वर्तन होऊ नये की आपण अर्वाच्य भाषेत कुठल्या तरी ह्याला शिवीगाळ केली, असं होऊ नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महापौर आणि सभागृह नेते यांच्या समन्वयाने कामकाज करण्याची अपेक्षा व्यक्त करत नरेंद्र काळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शहरामध्ये पाणी पुरवठा असेल, ड्रेनेजची समस्या असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, या सगळ्या सोयी, मूलभूत सुविधा तर आपल्याला करायच्या आहेतच। त्याशिवाय तुमच्या प्रभागामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। विशेषतः महिला 46 आणि आमचे बंधू 41 अशी आपली मेजॉरिटी आहे। महिला घर जसं नीटनेटकेपणाने सांभाळतात तसं सोलापूर महानगरपालिकेचा कारभार पण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी महिलांचं योगदान महत्वाचं आहे। कारण आपण बघतो की सोलापूर शहराचा जो विकास आहे तो हद्दवाढ भागामध्ये कमी आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झालाय, परंतु बरेचसे नगरसेवक लोकांनी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करून हद्दवाढ भागामध्ये आपल्याला चांगलं यश दिलेलं आहे। त्यामुळे हद्दवाढ भागामधल्या नगरसेवकांना वेगवेगळ्या प्रमाणामध्ये निधी मिळवून त्यांना विकासाची कामं करायची आहेत। आज नरेंद्र दादांच्या वरती जबाबदारी मोठी आहे। तुम्हाला सगळ्यांना 86 जणांना सांभाळणं ही कसरत त्यांना करायची आहे। आपली कारकीर्द अधिकाधिक चांगली होण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करावं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यावं, अशा प्रकारची सगळ्यांना मी सूचना करेन। आपण ती पार पाडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा नरेंद्र दादाला देईन की ते सगळ्या अनुभवी असल्यामुळं आणि सगळंच काम त्यांना माहिती असल्यामुळं, अभ्यासू असल्यामुळं सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीने आपलं कामकाज होईल। आपण सगळेजण त्यांना, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, ज्या ज्या वेळेला ते आपल्याला बोलवतील, मीटिंग असेल, सभा असेल, त्या वेळेला आपली अगदीच म्हणजे अनिवार्य कारण असेल तर आपण येणार नाही, परंतु 100% उपस्थिती आपली महानगरपालिकेच्या सभेमध्ये आणि मीटिंगला असायला पाहिजे। ही जबाबदारी सभागृह नेत्याची जशी अशी तशी आपली नगरसेवक म्हणून आहे। महापौर विनायक कोंढाल बोलताना म्हणाले, आम्ही मिळून पालिकेचे कामकाज करू। विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी यापूर्वी केलेले काम मी पाहिले आहे असे म्हणत कोंढाल यांनी काळे यांना शुभेच्छा देत सहकार्याचे आश्वासन दिले।
आपले आमचे ज्येष्ठ मित्र नरेंद्रजी काळेसाहेब यांची या ठिकाणी निवड केली. या निवडीमध्ये आम्ही सर्व या त्यांचा अनुभव जे आहे पाहता त्यांनी पक्षाने या ठिकाणी नरेंद्र साहेबांना या ठिकाणी पक्षनेतेपद म्हणून दिलं. निश्चित मी खात्रीने सांगतो की त्यांचं जे आम्ही काम बघत होतो विरोधी पक्षनेता असताना देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम सभागृह चालवलं होतं. सर्व मुद्दे सोलापूर शहरातले ते या ठिकाणी मांडत होते. आणि आता मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीची जी आता आपली सत्ता आहे त्या सत्तेमध्ये सोलापूर वासियांचे जे काही प्रश्न असतील, जे काय आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने ते सभागृह चालवतील या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे. आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर साहेब, आमचे मित्र बनसोडे साहेब, तसेच आमचे उपमहापौरताई देवकरताई या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करायचं या ठिकाणी प्रयत्न करू, म्हणजे प्रयत्न करायचंच आहे. आणि एक सोलापूर वासियांसमोर एक चांगलं उत्कृष्ट आपलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आपण एक नाव लौकिक करू या ठिकाणी असं मी 2 शब्द बोलतो.